मित्रांनो वोटिंग माझं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवायचं झालं तर हे बघा, वोटिंग केलेलं आहे. आता जातो बहीण आणि भाऊ आमचे आलेले आहेत. फायनली मित्रांनी बाई आलेले आहे. 5 मिनिटात सही करून येतो म्हणून सांगितली. अर्धा तास लावले हिने मला या उन्हात. बघा हिचा जरा चेहऱ्याकडे बघा. कुणाच टाकून आले. आता मित्रांनो गाडीला लागले. मित्रांनो मी आहे निशांत. तरी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तो आत्ता मित्रांनो माझं आवरले, मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. तसंच मी आज देवाची पूजा पण केली आणि वाजले की बघू शकता 10 वाजलेत. मी आत्ता माझं आवरलं म्हणजे उठलो मी लवकर, पण मी व्लॉग सुरू केला नव्हता, आत्ता केला आहे. सो मी आत्ता देवाची पूजा पण करून माझी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती क्लीन अँड नीट पूजा केली देवाची. मी आज ॲक्च्युली फुलं माझ्याकडे नव्हती, सो फुलं घातली नाहीत देवाला, तसंच केलं. आज द्वादशी आहे, काल एकादशी होती. सो आज पूजा केली. आता नैवेद्य करतो देवाला. त्याच्यानंतर मला घ्यायचं आहे पुसून. ते बघू शकता तुम्ही, तिथं काम मला वाढून शिकवलं ऑलरेडी. मी काय करते ते माझं काम रेडीच असते बा, काय माहीत काय नशिबात काय लिहिलं. हे आता मला पुसून पण घ्यायचं आहे, अजून मला घर पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आज आहे गावात वोटिंग आमच्या, म्हणजे इलेक्शन. कशाबद्दलचं तर सरपंच निवडणुकीचं. तर सरपंच निवडायचं आम्हाला, म्हणजे काही कारण असतं सरपंच आमचा बदलला. सो चेंज आहेत, ती बरीच कारणं आहेत. राजकारणात आपल्याला पडायला इंटरेस्ट पण नाही. सो तो वोटिंगला पण जायचं आहे मला. त्यात मला माझ्या आजीला पण वोटिंगला घेऊन जायचं आहे. सो तिचे मतदान मीच करणार आहे, म्हणजे ती करणार, पण मी तिला सांगणार कारण तिला दिसत नाही जास्त चांगलं. सो चला जाऊया आता तिकडं, पण आधी पुसून घेऊया आणि मग आपल्याला मी भेटतो वोटिंगला जाताना. ऑलमोस्ट मित्रांनो घर पुसून झालं आहे. आता फायनली हॉल पुसतो आहे. हॉल पुसून झाला की माझं सगळं घर पुसून जायचं काम पण झालं. हे मला रोजच करायला लागतं आहे. सो त्यात काय असं वेगळं नाही आहे, मला रोजच हे पुसून घ्यावं लागतं घर, बिकॉज माझं घर आहे. सो माझं घर मीच पुसून नाही घेणार, दुसरं कोण घेणार. आणि गावाकडे अशी कामाला माणसं पण नसतात, जसे शहरात असतात बाया वगैरे काम करतात, महिला असतात त्या घरचं, तसं कोण नसतं. सो आपल्यालाच करायला लागतं आहे. कधी कधी माझी आई करते, पण तिला पण जास्त झेपत नाही वयानुसार. सो मीच करतो सर मोस्टली पुसून घेण्याचं काम. आता जायचं आहे वोटिंगला मला. सो बघू, आईचं आवरलं की तिला पण घेऊन जायचं आहे. सो पुसून घेतो एवढं आणि मग जातो वोटिंगला. मित्रांनो वोटिंग माझं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवायचं झालं तर हे बघा, वोटिंग केलेलं आहे. आता जातो घरी आईला घेऊन. आईचं पण वोटिंग झालं आहे. चला जाऊया आता घरी. आपल्या या बुलेट म्हणता आहे ना, आपली स्प्लेंडरच आहे. सो याच्यावरून जाऊया घरी. चला मित्रांनो, पप्पा बघा असेच कम्प्युटर चालू ठेवून कुठं गेलेत काय माहीत, काय सांगायचं यांना. वोटिंग करून तर आलो मित्रांनो आणि आत्ता चाललो आहे. माझी बहीण आली, तुम्हाला म्हटलं होतं सकाळी बहीण येणार आहे, तिला आणायसाठी चंदगडला चाललो आहे आत्ता. आता मम्मी पण येणार आहे सोबत. सो बघू माझ्या मासाहेबांचं कधी आवडतं आहे, त्याच्यानंतर तिला पण घेऊन जायचं आहे. सो मी कम्प्युटर आधी बंद केलं. उगाच चालू कशाला, वीज वाया घालवायची नसते. इलेक्ट्रिसिटी सेव्ह द इलेक्ट्रिसिटी ब्रदर असं म्हणतात, कोण लोक करतच नाहीत. सो चालायचंच. तर बघतो मम्मीचं कधी आवडतं आहे, ते तर आंघोळ करायला लागले, तिचं कधी आवडेल. त्याच्यानंतर तिला पण घेऊन जायचं आहे. अचानकच सांगितले, म्हणजे पहिला सांगितलं असतं तर मी तिला सांगितलं असतं लवकर म्हणून. आता महादेवचा फोन आला, ती आले माझी बहीण, महादेव म्हणजे माझी बहीण, ती आले. तर तिला आता घ्यायला जायचं आहे, ती थांबणार तोपर्यंत. आता तिथंच बघू कसं काय होतं आहे. मम्मीचं कधी आवडतं आहे, जाऊया मग. आणि मित्रांनो घरातून बाहेर पडलो आहे बहिणीला आणायसाठी. सो आता चला जाऊया चंदगडला. माझं आमच्या काही लवकर आवरणार, त्यांना आता लवकर आवरायला सांगूया आणि जाऊया चंदगडला. काढलं एक गाडी मस्तपैकी. चला मी आलो आहे आता मम्मीला सोडायसाठी इथं शिरगावात. मम्मीची काहीतरी बचत गटाची मीटिंग आहे, तिची सही करून द्यायची आहे. त्याच्यानंतर मला बहिणीला आणायला परत चंदगडला जायचं आहे. हा माझ्या आईसमुळे किती वेळ होणार आहे मला काय माहिती. नंतर परत गावात जायचं आणि त्यानंतर म्हणते ही अजून एक मामांच्या गावाला जायचं आहे फिरायला म्हणून. सो आता बघू कसं काय काय होतं हे. आता कधी येते बघू. आतमध्ये गेले पंचायतीत तिकडं, कधी येते त्याची वाट बघतोय आता मी बाहेर येतं गाडीत बसून. एक तर खूप गरमी आहे, बघू कधी येते. पण बराच वेळ झाला बसलो इथं. तर माझी आई काय तिथून अजून यायचं नाव घेणार. 5 मिनटात येतो म्हटली, ती अजून काय येईना. इतका बोर झालो आहे आता, काय करू. इथं गरमी एवढी आहे, गाडी द्यायचं लावून बसलो तर गाडीची बॅटरी डाऊन होईल. सो चालू पण होणार नाही. काय करू तेच कळणार, भरपूर गरमी आहे. त्यात बहीण तिथे येऊन थांबली, ती वाट बघत. आता बघू किती वेळ लागते अजून माझ्या आईला यायला. अजून मित्रांनो येईना मम्मी माझी. आता तिथे थांबले बाहेर, ती बघा येतो म्हटली 5 मिनिटात, तरी परत आत गेली. काय बोलायचं हिला. ती बहीण माझी तिथं चंदगडात येऊन थांबली, तिला पण मला आणायला जायचं आहे. आता बघतो ती कधी येते. ही माझी आई तिथं ती बघा फोनवर बोलत थांबली, दिसते काय, झूम करून दाखवतो तुम्हाला. ती बघा तिथं फोनवर बोलत थांबले. आता इथून चंदगडात जायचं, तिथून बहिणीला घेऊन परत जायचं. भरपूर वेळ होणार आहे मला घरी जायला. त्याच्यानंतर घरी जाऊन तिला परत मतदान पण करायचं मम्मीला. त्याच्यानंतर तिच्या मामाच्या गावी जायचं आहे आम्हाला आणि मला परत संध्याकाळी येऊन मंदिरला पण जायचं आहे. सो बघू आता कधी होतं आहे, कधी येते माझी आई. फायनली मित्रांनी बाई आलेली आहे. 5 मिनिटात सही करून येतो म्हणून सांगितली. अर्धा तास लावले हिने मला या उन्हात. बघा हिचा जरा चेहऱ्याकडे बघा. बहीण आणि भाऊ आमचे आलेले आहेत. मॅडम आल्या. बसा बसा, चला लवकर बसा, वेळ झाला ऑलरेडी.
चला चला. पाठीमागचे मित्रांनो आमचे हे आलेले आहेत गँग मेंबर्स. ही माझी बहीण. कॅमेरा त्याच्याकडे झूम करा. समोर तो भाऊ पार्थ पण त्या दिवशी भेटला मला माहित आहे. त्या दिवशी पार्थ पण भेटला. कधी कोल्हापुरात मी कानूर बस बसलो नाही. मी बसलो समोरच्या सीटवर आणि साहेब आले. गाडी सुट्टीच्या 5 मिनिटं आधी आले साहेब. आणि गाडी जोपर्यंत झाली ती फुल. हे माणूस आहे दिपाड्याने. हे आणलाय 4 बॅग. एक बरोबर सुटके हातातली बॅग एक पाठीवरची आणि एक सुटकेस. बसलाय कुठे माझ्या साईडला येऊन. आता एक तर गरमी आधी जमीन आम्हाला गरमी आणि ह्यो साहेब माझ्या साईडला येऊन बसला. आता करू काय सांग. असली अवस्था होती गरमी. कुठं भाई बसमध्ये मी मॅक्झिमम एक बॅग आणतो. मी बसमध्ये माझी बी एकच बॅग असताय. त्याच्यावरती माझी बॅग नसते बसमध्ये. कोण गरमीचं फुल लागलंय काय बॅग घेऊन असं. एवढी बॅग घेऊन पागल होईल कोणतरी. ती कळतं लोक ते. तुम्ही हुशार आहे सर. एक बॅग म्हणजे तुम्ही लय शहाणी माणसं आहे सर दोघं पण. काय लिहूच होत तसा पेपर झाल्यावर. पेपर झाला दिसला का नाही आता का पेपर झाल्यावर सुटणार 4 वाजता. या मॅडमचं होतं काम कुठे याच्यात वडगावात. सेलला गेलेल्या मॅडम. सेल लागलेला 1000ला 4 टॉप. 1000ला 4 टॉप. 4 टॉप. माझी मला 4 आणशील का नाही वॉच पेन. माझी मला 4 वॉच आणशील का नाही. मग काय उपयोग छे. मग आमच्या गरीबाने जायचं कुठे. आमची जिंदगी बरबाद आहे. काय करणार चालायच कसं रात्र. वोटिंग गेली आहे. वोटिंग माझं झालं की हे बघ झालं माझं झालं. मी आईच घेऊन गेलतो ना सकाळी लवकर. त्याच्यामुळे मला लवकर करण्याची वेळ आली. अरे पप्पा हिच्यावर थांबले. ही मादीवर थांबले. सगळे एकामेकावर थांबले इथे. आपण नाही आपण कुणावर डिपेंड नसतोय. तुला भीती वाटताय ना म्हणून. तुला भीती वाटताय ना. पप्पाशिवाय चाललं नाही तुझं. बारकं बाळ आहेस तू कुकुल. त्याच्यामुळे चालायचं. जा मित्रांनो घरी आलेलो आहे बहिणीला घेऊन. त्याच्याच पोचलोय. आता जरा जेवलो पण नाही. रेस्ट करतो थोडी. कुणाच टाकून आले. मग तुम्हाला देतोय मतदान मला सोडा म्हणायचं. हा उलट सुलट केलं त्यांनी वॉर्ड उलट सुलट केलं तिकडच्या तिकडे. नंतर कोणतं झालंय. बाबा काजीकडे कशा गेलेत आता कशा काजीकडे गेलेत बाबा. आता कशा काजीकडे गेलेत. उद्या बी आहे. आजच नाही उद्या बी लक्ष नाही. मामानेच फोन केले आणि तुला रात्री आलो सांगोस 3 वाजेपर्यंत देवा म्हटले. पट्ट्या भरूचं सगळं करूचं काम आज आहे. परत येऊच होतं नाही मग वेळ. परत वेळ येऊच होतं नाही म्हणा. जा देवीचा वार नाही त्याच्या. आज देवीला जागृत करायला नको म्हणून ते तिकडे गेले. कसं ग बरोबर आहे. बघून वाटतंय मित्रांनो ही शांत होत असेल लहानपणी. आत्ताच एवढी बोलते. हिच्यावरच माझ्याकडे गुण आलाय. तो जेनेटिक्स. हीच ती व्यक्ती. हे आमच्या घरातलं शांत व्यक्तिमत्व हे जे आजच प्रकट झालंय. चेहरा का अजिबात वाटत नाही शांत आहे पण आहे. तोंड लपवते बघ. तोंड लपवते कसं. शांत अजिबात नाही आहे. आमच्या घरात कोण शांत नाही आहे. सगळ्यांचे तोंड तशीच आहेत. सेम माझ्यासारखीच. जसा मी तसेच माझ्या घरचे. म्हणजे ॲक्च्युली जसे घरचे तसा मी आहे. चालायचंच. एवढं तर आयुष्यात मजा पाहिजेतच. काय विकायला होतं. पत्रिका विकून पैसे मिळणार नाही. तू बिझनेस टाकणार आहेस. आईला रद्दीचा बिझनेस टाकून द्या. लय भारी मजा येतली. रद्दी घ्या. रद्दी 2 रुपये. माधवी एकदा काय कम्प्युटर. माझी कम्प्युटर बंद कर. असंच चालू जातात. त्याला काय सगळे भाकरी खातात. तू खातात तशी. दुनिया खात आहे भाकरी. जेवताना खातात लोक.
तू पण खाते आम्ही पण. मी अजून जेवूच नाही. मी कधी जेवतोय काय की आता मलाच जेवचं आहे पहिला. भूक लागली आता जातो जेवतो मी. मित्रांनो आज जेवतोय आत्ता जेवतोय. जस्ट सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं. सो आत्ता मी जेवतोय. आज मुगाची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि भाकरी सगळं मिक्सअप असतं आपलं. एकदम मिक्समध्ये खायचं. आता जेवतो. जेवून थोडा वेळ रेस्ट करतो. नंतर परत काजीकडे पण जायचं आहे की मम्मीच्या त्या मामाच्या गावी जातोय. बघू कुठं जातोय. आता चाललोय नुसतं गाडीत परत बसलोय कारण आता चाललोय मम्मीच्या मामाच्या गावी. त्यांची यात्रा आहे. सो सगळेच चाललोय. बाबा आजोबा मी वगैरे वगैरे. सो आता मी ड्रायव्हिंग करताना तर बोलू शकणार नाही तुमच्यासोबत. सो जाऊन बोलू आपण आता तिकडं त्याच्या गावी जाऊन बघू. तुडी नावाचं गाव आहे. यात्रा आहे. तो यात्रा पण तुम्हाला दाखवेन. पण 52 वर्षानंतर ती यात्रा यायला लागली. सो ती यात्रा पण तुम्हाला दाखवेन आणि बघूया अजून काय काय होतंय. चला. फायनली मित्रांनो मामांच्या घरी पोचलेलो आहे मम्मीच्या. बट मला असं कळल्यानंतर एडिटिंग करताना की माझा माईक बंद होता. सो मी जे काही बोललो आहे ते काहीच शूट झालं नाही आहे. सो म्हणून मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे. तर फायनली पोचलो तिथं. आम्ही गाडी लॉक केली. मी बघू शकता ही माझी बहीण. हे आहे मामांचं घर. त्यानंतर आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मित्रांनो. त्या साईडला मस्त धरण आहे आणि धरणाच्या तिकडंच एक रामलिंगाचं मंदिरसुद्धा आहे मित्रांनो. खूप सुंदर असं भरपूर निसर्गरम्य परिसर होता. त्यानंतर ही लावली होती गाडी त्यांच्याच दारात. साईडला त्यांचीच गाडी होती आणि मस्त निवांतमध्ये मी आता त्यांच्या घरात जाणार होतो. सो आता जाऊया मामांच्या घरात. पण त्याआधी आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी पण जाणार होतो. सो आम्ही निघालो तिकडे जायसाठी. मित्रांनो आत्ता मी गाडी घेऊन चाललो आहे एका दुसऱ्या मावशींच्या घरी म्हणजे अजून एका पाहुण्यांच्या घरी. ही माझी बहीण ती पण माझ्यासोबत आहे. आजोबा पण आहेत पण त्या अदृश्य आहेत म्हणजे ते दुकानात गेले ॲक्च्युली पण ते तुम्हाला दिसणार नाहीत. ते तिथे दुकानात थांबलेत. आता त्यांच्या घरी जाऊया बघूया त्यांच्या घरी आता काय काय आणि त्यांना पण हाय हॅलो करून येऊया. लई कोणाचं थांबायचं नसते. हाय हॅलो करायचं निघायचं कसं काय. चला जाऊया त्यांच्या घरी. काय वातावरण सुंदर आहे बघू शकता मित्रांनो. भारी आहे म्हणजे चंदगडी भाग आहे ना इतका सुंदर आहे. तुम्ही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आता मी तुळ्याच्या गावात आहे का किती भारी आहे बघा. ही वाडी आहे सगळी काजूची झाडं आहेत. निसर्ग किती अशाच ठिकाणी राहायला किती भारी वाटत असेल. इतकं मस्त वाटतंय. हा हा जिंदगी किती भारी आहे. फक्त निवांत राहायचं आपलं जायचं. बरं बघा सायकल मारते त्याची मस्त निवांतमध्ये असं निवांत आयुष्य जगायचं. सायकल मारायची काहीतरी खेळायचं. आम्ही हेच केलं आमच्या लहानपणी. आमच्या पण गावाकडे असंच इलाका होता. हा थोडा शांत आणि बाहेरचा इलाका भरपूर खूप मस्त आहे. आता इथून बघू कधी जातोय. त्यात जत्रेला पण जायचं आहे. तिथून मग नंतर घरी पण जायचं आहे. बघू. मित्रांनो जास्त जेवण झालं. मस्त पूर्णाची पोळी बटाट्याची भाजी तूप अँड ऑल मस्त फर्स्ट क्लास सगळी. डोंट टेक टेन्शन ऑफ एनिथिंग. मस्त वाटतंय. पोटभर झालेलं आहे. ती आपली गाडी आणि आता देवळाकडे जायचं आहे त्या. सो आता देवळाकडे जाऊया. बघू त्या देवळाकडे जाऊन आता तिथून काय काय भेटतंय देवळाकडे बघायसाठी. यात्रा कशी आहे ते बघूया. 52 वर्षानंतरची यात्रा आहे. सो बघू तिकडे जाऊन नंतर मग घरी जायचं परत रिटर्न वे टू होम. त्या रामलिंगाच्या मंदिराकडे जायचं होतं पण आता वेळ होणार तर सो तिकडे जाणं कॅन्सल करावं लागेल. बघू कसं काय काय होतंय. शिस्तीत आपण जायचं. त्यांची पाठ सोडायची ना घरात शिस्तीत म्हणूनच सांगतो त्याच्या पाठनं जाऊ. MH12 GR 1812 लक्षात ठेव. सगळी गावात आले. गावातल्या पोरी सगळ्या लग्न आणल्या. त्यांच्या पोरी बी आली. कोरियांच्या पोरी बी आल्या. ते झालं पोरांच्या पोरं सगळ्या आहे. 52 नाही 51 का 52 वर्षांनी. तोपर्यंत देव जागृत होत ना झोपतो. आले बघ मित्रांनो आम्ही आलो इथे यात्रेकडे. बघू शकता केवढी गर्दी आहे. भरपूर जास्त गर्दी आहे. फायनली आत्ताच आलो आहे आणि एक इन्सिडेंट पण झाला आहे. तो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो की झाले नेमकं काय ते. आता मित्रांनो गाडीला लागले बिकॉज माझ्यासमोरून आत्ता म्हणजे माझ्याकडून लागली नाही गाडी. ॲक्च्युली झाला विषय असा की मी गाडी येत होतो घेऊन आणि साईडनं माझ्या डाव्या साईडनं 3 मुलं गेली ओव्हरटेक करून अचानक. मग त्यांना गाडी लागून मी गाडी साईडला फिरवलं. तो समोरून एकटा आला आणि त्याने मला गाडी ठोकली. त्याने बरोबर त्या पॉईंटलाच गाडी ठोकली आणि गाडी लागली. आता घरी जाऊन पप्पांच्या वडिलांच्या शिवाय खायचंच आहेत मला. सो त्या आता ऑप्शन नाही. लागली गाडी आता काय करणार. माझी काही चुकी नव्हती कारण ते समोरून जात होते. त्यांनी रस्ता खूप छोटा आहे मित्रांनो तो एरियाचा. सो त्यांनी तिकडनं गाडी घातली. सो मी इकडे घ्यायला गेलो आणि तिकडून समोरून अचानक गाडी आल्यामुळे त्यानं गाडी माझ्या गाडीला लावून टाकली आणि तो माणूस होता दारू पिऊन. आता काय चालायचंच सगळं अवघडच आहे. स्वतः बघू कधी घरी जातो आणि काय आता घरी जाऊन शिवाय खायचंच आहेत. बाकी या जत्रेत आलो आहे मी. इकडं वरती जत्रा सुरू आहे. बरेचसे कोंबे वगैरे मारलेत मित्रांनो. त्याचा मला प्रकार आवडत नाही. सो म्हणून मी तिथं थांबलो पण नाही. चालायचंच.
बघू हे मित्रांनो गाडीकडे बघून बघून सारखं मला आता दुःख व्हायला लागले. स्वतः घरी जाऊन मला शिव्या पडणार आहेत, त्याला काय ऑप्शन नाही, शिव्या खायलाच पाहिजेत. बघू आता कसं काय पप्पा किती शिव्या देतात काय देतात, कारण लास्ट टाइम माझ्याकडून गाडी लावली होती, पहिल्यांदाच गाडी माझ्याकडून लागली आणि माझी पण चुकी नाही, ॲक्च्युली चुकी समोरच्याची होती, माझं काहीच नाही, तरी पण मी शिव्या खाणार आहे मला माहिती आहे. बघू आता घरी जाऊन कसं कसं काय काय होतं. मित्रांनो घरी आलेलो आहे, आत्ताच जस्ट पोहोचलो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी खूप फिरायला वगैरे गेलो, कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तो इन्सिडन्स नक्की लक्षात ठेवा. बाय बाय.